आपल्याला मध्यवर्ती आपली जी जिल्ह्याची समिती आहे, त्याच्यानंतर पुढे याचं एक फेडरेशन आहे महाराष्ट्राचं. ह्या महाराष्ट्राच्या फेडरेशन पर्यंत आपण ह्या गोष्टी जाऊन काय राज्य पातळीपर्यंत जे प्रश्न निर्माण झालेले आहेत शिक्षण व्यवस्थेतले, ते आपल्याला सोडवण्याकरता आपण एका व्यासपीठावरती आपण आज सगळेजण आलेला आहोत. विस्तृत अशी आणि समोर बसलेले आमचे सर्व संस्थाचालक असतील, अध्यक्ष असतील, त्यांचे पदाधिकारी असतील, संस्थांचे मुख्याध्यापक असतील, यांनी आपले जे काही प्रश्न आहेत किंवा त्यांच्याकडे काही ज्या समस्या आहेत त्या आपण या ठिकाणी जर मांडल्या तर त्याची नोंद घेऊन आपल्याला त्याच्या संदर्भात निश्चितपणे पुणे जिल्हा आपले संस्था आहे अनेक संस्था चालकांना विचारतो तेव्हा तर आहे ना आमचे सर करतात. सरांना विचारलं तर सर म्हणतात जागा बरेच रिकामी आहेत. मग काय झालं? नाही आम्हाला मिळालीच नाही. जागा रिकामी आहेत, 2 वेळा भरती झाली, तिसरी आता सुरू आहे, तरी जागा मिळाली नाही. त्याचा अर्थ काय? काहीतरी आपलं राहते. मग संच मान्यता झाली का? हळू सांगतात चालू आहे. मग कशी जागा भरती होईल? बिंदू नामावली तपासली का? नाही, त्याच्यात जरा अडचणी आल्यात. हे सगळं जर नसेल तर संस्था चालकांचं नेमकं काम काय हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून माझी जी विनंती आहे ती संस्था चालकांना जागृत करणं, त्यांना नवीन ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचेल तसं याची काळजी घेणं. अगदी त्यांनी संगणक चालवलं पाहिजे याची गरज नाही, पण आपल्या शाळेतले मुख्याध्यापकांनी एखादा तज्ज्ञ माणूस या क्षेत्रातला, जसे आमचे काळे सर काम करतात, असं आपण घेतला तरी होतंय. वेतनेतर अनुदान सहज विचारलं तर लोक सांगतात मिळालं, कुणी म्हणतं नाही मिळालं. का नाही मिळालं? त्याचं कारण स्वयं मान्यता लागते. एक 8 मुद्दे आहेत, त्याची दुरुस्ती लागते. ते जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाकडून ते मान्यता मिळायची आणि मग आपल्याला वेतनेतर अनुदान मिळतं. ह्या वेतनेतर अनुदानामध्ये 5% आहे, म्हणजे 4% वेतनेतर अनुदान आणि 1% त्यांनी इमारतीच्या भाड्यासाठी दिलं. पण चित्र काय आहे? जर तुमच्या शाळेची वर्षाची 1 कोटी रुपयाची पगाराची व्यवस्था असेल, पगार असेल, तर तुम्हाला 5 लाख मिळाले पाहिजे सरळ सरळ. पण आम्ही जेव्हा माहिती घेतो, जिल्हा परिषदेत जातो, ते एकच सांगतात आम्ही वेतन इतर अनुदानाचं वाटप केलेलं आहे. पण 1 कोटीच्या पगाराच्या व्यवहारामध्ये आम्हाला जे 5 लाख मिळतात त्याच्याऐवजी सहज विचारलं सांगतात 21,000 रुपये आले. आणि हे सुद्धा कुठल्या भूमिकेमध्ये 5वा वेतन आहे. म्हणजे आमचे सगळे शिक्षक पगार घेतात 7वा वेतन आयोगाचा आणि आम्हाला मात्र 5वा, तेही निम. याचा अर्थ किती उदासीनता आहे तुमच्या लक्षात येईल. याच्यासाठी भांडण्यासाठी ही संघटना आपण तयार केलेली आहे. काही लोकांनी विचारलं तर अनुकंपामध्ये आम्हाला माणसं दिली नाही का? तर भरती बंद आहे. कुणी सांगितलं? अनुकंपाचा अर्थ मग काही सांगत नाही की काय झालं आम्हाला घ्यायचा होता तर त्याच्या नावावर 100 टन ऊस गेलाय, त्यामुळे त्याला आता काही घेता येणार नाही असं लोक म्हणतात. आणि आमचा माणूस लोक बसतो. अनुकंपाचा अर्थ काय? कुणीही असो, त्याच्या कुटुंबातली व्यक्ती गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या कुटुंबाच्यासाठी त्याचा वारस नेमणे, कुटुंबातला माणूस घेणे, याला अनुकंपा नाव आहे. आम्ही याची माहिती घेत नाही. आम्हाला या गोष्टी जर माहीत नसतील तर मात्र आपली खूप पंचायत होती. मी शाळेत गेल्यानंतर केंद्र शासनाने नवीन शैक्षणिक धोरण राबले आणि आनंदी शनिवार जाहीर केलेला आहे. मी आताही तुम्हाला विचारेल किती जण हातवर करतात मला माहित नाही. मी काल एका धामारीच्या शाळेत गेलो, मला आनंदी शनिवार म्हणजे 360 दिवस चालू आहे. म्हणजे कसं काय? दप्तराविना शाळा हो, दप्तरच आम्ही नेऊनच देत नाही, शाळेतच असतो. खरं उपक्रम चांगला आहे की मुलांच्या वयाच्या प्रमाणात दप्तर किती मोठे आहे कधी संस्था चालकांनी तपासलं का? तो 5वीचा मुलगा 8 किलोचं दप्तर घेऊन तुमच्या शाळेत येतोय. त्याच्यात 1 लिटरची बाटली असते पाण्याची, त्याच्यात त्याचा रवा आहे, त्याच्यात कालची पुस्तकं, परवाची पुस्तकं, उद्याची पुस्तकं, सगळ्या वया आहेत. त्याची गरज आहे का? मला असं वाटतं मुख्याध्यापकांनी हे पाहावंच. पण मुख्याध्यापक याला सुद्धा कोणीतरी समजून सांगणारा माणूस पाहिजे. त्याच्यासाठी तुमची जागृती पाहिजे. मी काल धामारीच्या शाळेत गेले, जरूर आपण त्यांचा उपक्रम पहा. उपस्थित राहायचे, तुम्ही मला वेळ द्या. प्रश्न आपले आहेत. 11वी प्रवेश पत्रिका ही प्रवेश पत्रिका पूर्वीप्रमाणे ठेवणे. 11वीच्या प्रवेश पत्रिकेमुळे ऑनलाईन त्यांनी राज्यभर केले. सप्टेंबरमध्ये वर्ग सुरू झाले. कधी शिकवायचं, मुलं कधी शिकणार? एकतर मार्चमध्ये परीक्षा संपतात. मार्च टू सप्टेंबर ते 10वीच्या मुलांचं काय होईल? आणि मधल्या काळात काय करायचं? आणि काही करायचं नाही, त्याला खर्च नाही. सरकार जिथं खर्च आहे तिथं टाळतं.
आणि एक ऑनलाईन प्रक्रिया पूर्ववत ठेवायची. शहरामध्ये ऑनलाईन, ग्रामीण भागामध्ये पूर्वीप्रमाणे ते आपण मागणी केली. शिक्षकेतर कनिष्ठ लिपिक व प्रयोगशाळा सहाय्यक या पद भरतीला दिलेली स्थगिती सरकारनेच मान्य केली आणि सरकारने स्थगिती दिली. काय त्यांचा हेतू आहे माहिती नाही. ती स्थगिती उठवण्याचा आपला प्रयत्न आहे. वेतन ते चालू 5व्या वेतन आयोगाप्रमाणे आहे, ते आपल्याला 7व्या वेतन आयोगाप्रमाणे मिळावं आणि त्या अंशता न देता पूर्ण वेळ मिळावी. पवित्र पोर्टल मार्फत आपण असा प्रयत्न करतोय. तुम्ही आता सगळ्यांना त्याच्यामध्ये आपल्याला सहभागी व्हायचे. पवित्र पोर्टल मार्फत निरंतर प्रक्रिया चालू ठेवावी. दर 6 महिन्यांनी वर्षातून 2दा तरी तुम्ही शिक्षक भरा. मधून वगळलं पाहिजे, तरच तो शिक्षक तिथं थांबेल. नाहीतर इकडे तो हजर होतोय आणि पुन्हा 10 ठिकाणी जाऊन येतोय आणि मग ती जागा रिकामी राहिली तर पुन्हा त्याला 2 वर्ष लागतात त्याच्या भरतीला. अशा काही मागण्या आम्ही शिक्षण आयुक्तांकडे केलेल्या आहेत. प्रक्रिया पूर्ण राज्यभर न राबवता महसुली विभाग न्याय राबवण्यात यावी. खरं तर ती जिल्हा न्यायच राबवण्यात यावी असं म्हणायचंय, पण सरकार हळूहळू जवळ येत आहे का काय मी पाहतोय आणि आल्यावर मग पुढचं मांडू. पण सरकार वाचायलाच तयार नाही तर पुढे काय होणार माहीत नाही. पुढील जाहिरात 2024-25 संच मान्यतेप्रमाणे करावी, आता त्यांनी ती केलेली आहे. मुलींच्यासाठी होणाऱ्या अन्याय अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी त्यांनी आता शिपाई बंद केलाय. एक तर अशी संस्थांची अडचण होते की मग ते ऍडमिशन पळवापळवी हे ते सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी निर्माण होतात. मग अशा गोष्टीसाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी शासनाला त्या ठिकाणी विनंती करणं आवश्यक आहे. बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी त्यातून निर्माण होतात आणि मग संस्था चालवणं सुद्धा आज विना अनुदानित संस्था चालवणं खूप अवघड झालेलं आहे. सुरू झालेला आहे. हा संघर्ष खूप मोठा आहे आणि हा संघर्ष तुम्ही पुण्यात करून जमणार आहे का नाही, महाराष्ट्रात करून जमणार आहे का नाही, कारण का दिल्लीच्या लोकसभेमध्ये त्याचा कायदा संमत झालेला आहे. आपल्या हातात काय आहे? आपण जे शिक्षण संस्था चालवली, जे आम्हाला आता गेल्या या 5-10 वर्षात कळलं, आपल्या ज्युनियर कॉलेजची आपण गुणवत्ता टिकून धरणे, त्याच्यामध्ये मुलांना सांगणे की हा अभ्यासक्रम कसा करायचा आहे. प्रत्येक जण पैसे भरून 1.5-2 लाख रुपये भरून अकॅडमी जॉईन करू शकत नाही. त्याच्यामध्ये बायोमेट्रिक सिस्टीम फक्त स्टाफ नाही विद्यार्थ्यांना येते आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जर बायोमेट्रिक सिस्टीम आली तर तुमच्या प्रश्नांची उत्तर त्या सगळ्यांचंच ते येते. आलंय की सुधारणा आलेली आहे, परंतु आर्ट्सला ऍडमिशनच होत नाही. तर आम्ही आता जिल्हा परिषदेकडे मागणी केली होती का आर्ट्स कॅन्सल होऊन कॉमर्सचीच तुकडी राहावी आणि आम्ही सायन्स बी चालू केलेलं आहे. सायन्सची आता आमची ग्रँट 40% आलेली, पण आता आर्ट्स कॉमर्सला 100% ग्रँट असून सुद्धा इकडे कॉमर्सला 40 विद्यार्थी होतात आणि आर्ट्सला 10 सुद्धा विद्यार्थी होत नाही. त्याच्यामुळं ग्रँटेबल तुकडी अडचणीत आली तर त्याच्यावर मार्गदर्शन व्हावं. मी नेहमी शिक्षकांना आमच्या ह्याच्यामध्ये सांगतो, गुणवत्तेच्या आधारेच आपण शाळा चालवू शकतो. त्यांना काय आपल्या शिक्षकांना सांगतो, तुम्हाला काय इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे हे आपण देऊ शकतो. गुणवत्ता टिकवणं विद्यार्थ्यांना कोणाचं काम आहे. ठीक आहे, आमचं संस्था चालकांचं लक्ष असतंच, परंतु शिक्षकाचं काम आहे ती गुणवत्ता टिकवणं आणि गुणवत्तेशिवाय आपण आता या स्पर्धेत राहू शकत नाही. शक्ती पुढे झुकावं लागतं. परंतु हे एज्युकेशन डिपार्टमेंट ब्लॅकमेल करून वाटवारी कसं करायचं आणि यांच्यात फूट कशी पाडायची याचं धोरण अवलंबलेलं आहे. शिक्षक संघटनेत फूट आहे. 10 संघटना झाली. शिक्षकेतर संघटना फक्त एकच आहे. बघा, मुख्याध्यापक संघटनेने देखील 2 भाग झाले होते मध्यंतरी, आता काय मला माहित नाही. शक्तीचं विभाजन झालं की त्याचा फायदा सरकारला होतो. जे अधिकारी आपल्याला उपलब्ध पाहिजे ते मी त्यांना त्या दृष्टीनं सगळ्यांना सांगायची व्यवस्था करतो. तारीख निश्चित आपल्या सगळ्यांना कळवली जाईल. आता आम्ही सगळे प्रत्येक तालुक्यातून प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आलेलो आहोत. त्यामुळं आमचा तालुका पातळीवर असलेला जो प्रतिनिधी आहे तो इथल्या सगळ्या संस्थांना सांगायची जबाबदारी व्हॉट्सअपच्या माध्यमातून, सोशल मीडियातून आता अगदी उद्या सांगितलं तरी मीटिंग होऊ शकते, असं सगळ्यांपर्यंत पोहोचू शकतं. सगळ्यांचे संपर्काच्या दृष्टीनं कॉन्टॅक्ट नंबर आपल्याकडे आहेत. विजयदादांनी मगाशी त्यांच्या भाषणामध्ये जसं सांगितलं तसं बरेचसे प्रश्न हे जिल्हा पातळीवर त्या ठिकाणी सोडवण्यासाठी आवश्यक आहे. मधल्या 3-4 वर्ष प्रशासक असल्या कारणानं याच्या व्यवस्थितपणाने ज्या बैठका व्हायला पाहिजे मात्र त्या झाल्या नाहीत
आता लोकनियुक्त त्या ठिकाणी जिल्हा परिषदचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि त्याचं सगळं प्रशासन असल्या कारणानं निश्चित ते पण आपल्या सगळ्यांच्या सोबत असतील. तात्या तुमचा सर्वात महत्वाचा वाटा आहे असं मी समजतो, कारण आमच्या वडिलांचे आपण मित्र आहात. आम्ही सगळे आपल्या मुलासारखे आहोत. मग वळसे पाटील असतील, रणसिंग साहेब असतील, कोंडे साहेब असतील, बुटे पाटील साहेब असतील, आदरणीय आप्पासाहेब बालवडकर असतील. वेगवेगळ्या शिक्षण संस्थांना भेटी देतात आणि संस्थाचालकांना एकत्रित करतात. उद्देश हाच आहे फक्त विजयदादांचा की या ना त्या निमित्तानं तरी संस्थाचालक एकत्र येतील आणि त्याच्या माध्यमातून सगळ्यांचेच प्रश्न जे आहेत ते एकत्रितपणे प्रदीपदादांनी ज्या पद्धतीने उल्लेख केला की आता विवेकदादा वळसे पाटील जे आहेत ते उपाध्यक्ष झालेले आहेत, त्यांच्या माध्यमातून आपल्याला हे सगळे प्रश्न सोडवता येतील. त्याही पेक्षा मोठं मी नाव घेईल ज्याचा उल्लेख मगाशी विजयदादांनी केला. आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, राज्याचे जे शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब यांच्या माध्यमातून निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न किंवा त्याला मार्ग काढण्याचा प्रयत्न करतील. या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते आणि मुख्यतः या सर्वांना एकत्र जमवण्याचं आणि त्यांच्या सर्वांचा मेळ घालून आपले सर्व प्रश्न सरकार दरबारी मांडण्याचं काम सातत्याने जे करतायत ते या संस्थाचालक शिक्षण मंडळ पुणे जिल्हा या संस्थेचे अध्यक्ष माननीय विजय विनायक कोलते यांच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आमच्या संस्थेच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं सहर्ष आभार मानतो. आणि